जरा से हो नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ असो नहीं, जरा जरा से चांदणे जरा से हो नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ असो नहीं, कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा, स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा, दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा, सुखी रहा। ही साडी छायावहिनींना देऊया आणि ही काठापदराची आहे ना ती आपण कांता काकूंना देऊया, छान दिसेल त्यांना। ताई तुझं अजूनही मायनसवर प्रेम आहे ना? म्हणजे तुमचं दोघांचं लग्न ठरलं होतं तेव्हा तू किती खुश होतीस, छोट्या छोट्या गोष्टी अगदी नीट प्लॅन केल्यास, आणि आता त्याचं लग्न माझ्याशी होतंय। ताई तुला त्रास नाही का होत ह्या गोष्टीचा? वृंदा खबरदार असं काही बोलीस तर। वृंदा हेच ओळखलंस तू तुझ्या ताईला? मला जर काही असं वाटत असतं तर मी तुला सांगितलं नसतं। तुझ्याशिवाय कोणाकडे मी काही शेअर करते का ग? आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्नाचा क्षण आला ना की स्वाभाविकच आहे ती खूप खुश असते, आणि माझं लग्न प्रसाद ऐवजी इतर कोणाशीही झालं असतं ना तरी मला फारसा काही फरक पडला नसता। खरंच? वृंदा ग खरं सांगते मी, माझं इतर कोणाशीही लग्न झालं असतं ना तरी इतर बायकांप्रमाणे मीही माझ्या नवऱ्यावर प्रेम केलं असतं, आणि मला वाटतं की तूही तुझ्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करावं, आणि आता त्याचं तुझ्याशी लग्न होतंय म्हटल्यावर तो माझ्या लहान बहिणीचा नवरा आहे, आणि आता त्याचं आणि माझं नातं वेगळं आहे वृंदा। ताई हे शक्य आहे का? असंच असतं वृंदा, नात्यांचे संदर्भ बदलले ना की भावनाही बदलतात। आता तू तुझंच उदाहरण घे ना, बघ तू कांता काकूंना काकूच म्हणत होतीस ना, पण आता त्या तुझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत असं म्हटल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर तुझ्या मनातला वाढला की नाही? हे बघ म्हणून सांगते, तू आता फक्त अभ्यासाचं टेन्शन घे, लग्नाचं टेन्शन आम्ही घेऊ। जा अभ्यास कर। अगं जा अभ्यास कर। हॅलो, कोण बोलतंय? हा नमस्कार, मी सौ देवकी काळे बोलतेय। बरं बोला, काय काम काढलंय? सॉरी हा, म्हणजे जरा फोन करायला थोडा उशीरच झालाय। अहो 8:30 वाजले तरी यावेळेला मला इतकी कामं असतात ना, ती नवीन सुरू झालेली सिरियल सुद्धा बघायची आहे मला। हो नाही, आणि अजून काय, लग्नाचं घर आहे ना, त्यामुळे लग्नाचं कामं केवढी असतात, त्या लग्नाचं एक विचारू नका बाई। तेच तर बोलायला फोन केला मी। अच्छा, घनश्याम बद्दल सगळं कळलंच असेल तुम्हाला। अहो अहो कोण घनश्याम? घनश्याम काळे, माझा मुलगा। आता काय सांगू मी त्याच्याबद्दल? देखणं आणि एकुलता एक आहे म्हणावं। छान असा देखणा आहे हो, आणि एकुलता एक आहे हो। आणि शिक्षण म्हणाल तर ना त्याचं छान शिकलेलं आहे। हो म्हणजे आमच्या प्रसाद सारखा। हो प्रसाद म्हणजे माझा मुलगा हो। तुमच्या घनश्याम इतका शिकलेला नसेल कदाचित, पण माझा प्रसाद ना देखणा आहे, शांत आहे, मन मिळावू आहे, म्हणूनच तर
म्हणूनच हो, आता काय सांगू तुम्हाला. काय सांगू ताई तुम्हाला, एवढं सगळं चांगलं आहे पण आमचा घनश्याम लग्नाला तयारच होत नाही हो, नाहीच म्हणतो. मला तर खूप टेन्शन आलंय हो. म्हणजे कसं आहे बघा, सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या की बरं असतं ना. म्हणजे वेळीच मुलाचं लग्न झालं, सुनबाई घरात आली, लेकाला सुनबाईच्या ताब्यात दिलं की मग आपण मोकळ्या. काय लेकाला सुनबाईच्या ताब्यात दिलं की आपण मोकळे. छान हा, छान छान. खरंच हो, खूप साधे आहात हो तुम्ही. अहो, हल्लीच्या सुना कशा असतात तुम्हाला माहित नाही का? असं माहित असणार. उदाहरण द्यायचं झालं तर आमची छाया आहे की. छाया म्हणजे माझी मोठी सून. तिचं माझ्या मोठ्या मुलाशी सुदेश बरोबर तिचं लग्न झालं आणि तोडलं ना हो सुदेशला तिने माझ्यापासून. काय सांगायचं तुम्हाला. या अशा आत्ताच्या सुना. म्हणूनच मी माझ्या प्रसादचं त्या वृंदा बरोबर लग्नच होऊ देणार नाही. बघाल तुम्ही. एक मिनिट हे मी सगळं तुम्हाला का सांगतेय? तुम्ही कोण आणि तुम्ही मला कशा काय ओळखता? मी म्हटलं नाही का तुम्हाला, मी सौ देवकी काळे, म्हणजे घनश्याम काळेची आई. काय आमचा मुलगा लग्नाला नाहीच म्हणतोय हो, पण आम्हाला ना कसंही करून यंदा त्याचे 2चे 4 हात करायचेच आहे. म्हणून मी स्वतः सगळ्या मॅरेज ब्युरो मध्ये पुन्हा फोन लावतेय. हॅलो, तुम्ही शारदाताईच बोलताय ना, शुभमंगल वधूवर सूचक मंडळातून? घ्या, म्हणजे एक तर स्वतः तुम्ही रॉंग नंबर लावलाय आणि वर मलाच विचारताय तुम्ही शारदाताई ना. कोण शारदाताई? मी शारदा बिरदा नाही, मी कांता आहे. कांता कांता चोरगे म्हणतात मला, लिंबूवाडीतली. पण असू दे, रॉंग नंबर लागला असला म्हणून काय झालं, बरोबर सल्ला देते मी तुम्हाला. म्हणजे फुकटचा असला ना तरी मोलाचा आहे. हा ऐका, सून कराल ना ती स्वतःच्या पसंतीनेच करा आणि शिकलेली सून करू नका, नाहीतर आमच्या छायासारखं व्हायचं. बरं, मानपान मागून घ्या, देणं घेणं ठरवून घ्या, हुंडा न लाजता मागा. बरं पक्ष आहे तुमचा. 1 मिनिट कांताताई, तुम्ही हे जे काही बोलताय ते जरा विचित्रच आहे. हा, सॉरी, पण मी माझ्या घनश्यामसाठी मुलगी शोधतेय, ती त्याच्याच पसंतीची. आणि सून शिकलेली हवीच हो. सून शिकली की सगळं घर शिकतं. माफ करा, वेळ घेतला तुमचा, ठेवते. आणि हो, तुमच्या प्रसादला त्याच्याच आवडीची मुलगी मिळू दे. ठेवते मी. काहीतरी बाई, रॉंग नंबरच होता. रॉंग नंबर होता. आणि तरी किती बोलत होती बाई. एक तर स्वतःचा रॉंग नंबर लावतात, पर मला सल्ला देतात शिकलेली सून करा, मुलाच्या पसंतीने करा. यांची आपली दिसते एका लग्नाची दुसरी गोष्ट. प्रसाद, अरे काय रे बाबा, तुला मी दिसतंय का रे? अरे देवा, काय केलंस रे हे? काय केलंस हे तू? आई, काय झालंय तुला? घ्या, म्हणजे आता मी दिसतच नाही, नुसताच आवाज येतोय. आत्मा झाला रे, आत्मा झाला रे बाबा, माझा आत्मा झाला. आत्मा? काय बोलतेस तू सकाळी सकाळी? हे बघ, मला तुझा आवाजही ऐकू येतोय आणि तू दिसतेस सुद्धा. मी तुला दिसते. काय झालंय तुला सकाळी सकाळी असं काय बडबडतेस? मला ना फार भयंकर, फार विचित्र स्वप्न पडलं रे. स्वप्न? हो, मी मेले, ठार झाले. काय? हो, अरे
हे बघ इथे ना, इथे अशी नाही थोडी तिरकी अशी ती तिरडी ठेवलेली होती. त्याच्यावर मला असं झोपवलं होतं. आणि हे अंगठे आहेत ना, हे असे एकत्र घेऊन तिथे सुतळीने बांधले होते. तोंडामध्ये तुळशीपत्र का अशी बेणी. अरे हे कशाला मी तुला सांगते. महत्वाचा मुद्दा काय होता, तू माझ्या असं जवळ बसला होतास, असं माझ्या कपाळानुसार असा हात फिरवत होतास आणि मग आई कुठे सोडून गेलीस, मला असा आक्रोश करत होतास रे. आणि म्हणालास आता नाही मला जगायचं. तुझा तो आक्रोश असून माझ्या कानात आहे रे. मी मेल्याचं दुःख नाही रे मला, पण तुझा तो आक्रोश होता ना, त्यांनी माझं काळीच पिळवटलं. आणि असं म्हणताय पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात म्हणे. मी काय म्हणते, तू ना त्या वृंदाशी लग्न मोड. नको तिच्याशी लग्नच करू नकोस तू. अरे आपल्याला किती गोष्टी आडून सुचवतायत की हे लग्न करणं बरं नाही, हे इष्ट नाही जे काय घडतंय ते. अरे माझं ऐक तू. आपल्या मनातला आतला जो आवाज असतो ना, तो नेहमी ऐकावा. माझं ऐक. समजावं दे, तू लग्न केलंस आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तू जन्मभर स्वतःला दोष देत राहशील रे. नको. मी काय म्हणते तुला, माझं ऐकच तू. तिला जाऊन सांग लग्न मोडलं, नाही करत म्हणून लग्न. रिलॅक्स आई, रिलॅक्स. अगं मी आहे ना. तुझा हा मुलगा तुला काहीही होऊन देणार नाही. अरे नको माझं ऐक तू. माझं ऐकलंस ना की तुझा फायदाच होतो. माझं ऐक, तिला जाऊन सांग लग्न मोडलं म्हणजे काय होईल माहिती ना, ती निर्धास ना एक मार्गी ना अशी अभ्यासाला लागेल. आई सगळं तुझ्या मनासारखं होईल. मोडशील ना लग्न. तू निश्चिंत राहा. हा म्हणजे असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात, पण असंही म्हणतात की ज्याला आपल्याच मरणाचं स्वप्न पडतं ना, त्याचं उलट आयुष्य वाढतं. काय? हो वाढेल, तुझं आयुष्य नक्की वाढेल आई. तुला माझं लग्न बघायला मिळेल, माझा संसार बघायला मिळेल, तुझ्या सुनेचं कौतुक करायला मिळेल. हा सांग ना तिला जाऊन. आमच्या लग्नानंतर तू अगदी आरामात, सुखात, आनंदात राहशील. वृंदा तुला कधीही आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. वृंदा कशाला मला त्रास देईल. अरे मीच जाणार आहे रे. आई तू नर्व्हस नको ना होऊस. मला कळतंय की तुला माझ्या लग्नाची एवढी काळजी आहे, टेन्शन आहे, म्हणून तुला ही अशी स्वप्न पडतात. पण वृंदासारखी सून मिळाल्यावर तुझी सगळी टेन्शन ना अशी चुटकीसरशी संपतील. बघ आता फक्त 2च दिवस राहिले. 2 दिवसावरून आठवलं मला ते टेलर कडे जायचं होतं. अगं ते कपडे दिलेत ना शिवायला, ते आणायचे. मी आलो, पटकन जाऊ. अरे ऐक ना, ए बाबा मला एकटीला असं झाडाखाली ठेवून जाऊ नको रे. बरं नसतं वाईट स्वप्न पडताना. अरे ऐक एका मुलाचं एका मुलीवर खूप प्रेम असेल, पण त्या मुलीचं त्याच्यावर प्रेम नसेल तर त्या मुलाचं प्रेम खोटं असतं. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. हॅलो सायली. हा ग, मी चंदनाताईशी बोलले आणि माझी खात्री पटली आता की चंदनाताईचं मायनसवर अजिबात प्रेम नाही. हो खरंच. अगं माझ्या डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन कमी झालंय आता. हो पर उद्या ट्रिगोची प्रॅक्टिस करायला तू येतेस ना. तू केवढी रिव्हिजन राहिली आपली आणि अजिबात दिवस नाही आहेत आपल्याकडे. हो नक्की. हा लवकरच येतो. ओके बाय. केदार. अरे काय करतोयस. काय करतोयस. काय नाही, अभ्यास करत होतो. हो बर चल मग न्यूटनचा थर्ड लॉ सांग बरं. न्यूटनचा थर्ड लॉ ना, एव्हरी ऍक्शन हॅज अपोजिट टू द. काय केदार, परत एकदा म्हणून दाखवते नीट ऐक. एव्हरी ऍक्शन हॅज इट्स ऑपोजिट अँड इक्वल रिॲक्शन. कळलं.
नीट लक्ष देणार आहे जरा, तरच लक्षात राहील ना. चल कर. वृंदाताई, हा प्रेमाताई हाच नियम लागू होतो? प्रेमा, आता समज एका मुलाचं एका मुलीवर खूप प्रेम असेल, पण त्या मुलीचं त्याच्यावर प्रेम नसेल, तर त्या मुलाचं प्रेम खोटं असतं? सांग ना, खोटं असतं? एका मुलाचं एका मुलीवर खूप प्रेम असेल, पण त्या मुलीचं त्याच्यावर प्रेम नसेल, तर त्या मुलाचं प्रेम खोटं असतं? वृंदा, तुला माहितीये, मला कळत नव्हतं ना त्या वयापासून माझ्या मनात एक इक्वेशन पक्क बसलंय. प्रेम म्हणजे चंदना, प्रेम इज इक्वल टू चंदना. ट्रस्ट मी वृंदा, मी मरेपर्यंत तिच्यावरती असंच प्रेम करत राहीन. काय पोरगा आहे हा. एवढी मी माझ्या मरणाची भीती दाखवली तरी काहीच फरक पडत नाही त्याला. अरे अजून बायको घरात सुद्धा आलेली नाहीये तर किंमत वाटत नाही होय रे तुला माझी. उद्या ती वृंदा सून म्हणून घरात आली तर पार लादी पुष्ण करून टाकशील रे माझं तू. वाह, काय पण पोरगा भेटलाय. माझ्या या भोळ्या भाबड्या प्रसादवर काय जादू केलीये त्या सटवीने काय कळतच नाहीये मला. छे. आई, आई काही म्हणा, तुझा चॉईस ना एकदम छान आहे. तुझ्या आवडीच्या क्रीम कलरचा कुर्ता प्रसादनं शिवलाय ना लग्नासाठी, तो इतका मस्त झालाय की विचारू नकोस. अरे वा, म्हणजे कुर्ता शिवून आला सुद्धा? हो, बरोबर करतोय. टेलरनी सुद्धा एकदम ऑसम शिवलाय. आपला प्रसाद ना त्यामध्ये एकदम हँडसम दिसणार आहे. काय हँडसम? हँडसम नाही ग, हँडसम. हँडसम दिसणार आहे म्हण. काही का असे ना, बरं झालं प्रसादनं आईच्याच आवडीचा रंग निवडला ते. आता पटलं तुम्हाला? आपला प्रसाद हुशार आहे म्हणून त्यांनी कुर्त्याच्या रंगापासून बायकोपर्यंत सगळं कांताच्या आवडीचं निवडलंय, कळलं? पण गेलाय कुठं तो? तो ना वृंदाकडे गेलाय कुर्ता दाखवायला. बर 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 बर. अगं वृंदाकडे गेलाय तू? वृंदाकडे गेलाय? जातोच कसा काकड्यांकडे तो? लग्न व्हायचं ना अजून त्याचं? वृंदा वृंदा वृंदा. खूप छान दिसतोय तुला, मस्तच आहे. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. अरे प्रसाद, तू काय झालं? लग्नासाठी नवीन कुर्ता शिवून आणलाय मी. अरे मग दाखव ना. वाव, खूप छान आहे. मला ना क्रीम कलर खूप आवडतो. हो माहितीये मला. खूप छान आहे. एक उघडून दाखव ना. हो, हे बघ. खूप छान दिसतोय तुला, मस्तच आहे. बघू इकडे. प्रसाद, यावर सूट होईल ना असा स्टोल घे, खूप छान दिसेल. थँक्स.